नेक्स्ट डे पण मी कंटिन्यू करते. काल आम्ही रात्री घराची होम टूर वगैरे दिली, ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलीस. तर आता नेक्स्ट डे आणि आज आहे सत्यनारायण पूजा, सो आम्ही चाललो आहे. तर चला बघूया. तर आज होती वास्तुशांतीची पूजा, म्हणजेच की सत्यनारायणची पूजा वगैरे चालू होती. तर मी गेली तर पूजा वगैरे चालूच होती, तीही तुम्ही पुढे बघाच. तुम्ही तर विड्या घ्या. आतमध्ये होमकुंडा सोडा ते इदा एक सूर्य एक जनानां मेनादेकं श्रुतान् श्री गजाननाय सरस्वती राजराजेश्वरी प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. बसल्या जागेवरून सर्वांनी देवीला 5 वेळेस नमस्कार टाकायचा. एक घरातलं देवघर असेल म्हणजे त्या बाजूला आता शेजारी देवघर असेल तर फोटो देवाचे दुरून नका. हा एक बाहेर तुळशीला ठेवायचा. जवळ आसपास तांदूळ निवडताना भेटतात खूप खडे. सोमनाथ रावांना आवडतात बटाटवडी. तर पूजा वगैरे झाली आणि इकडे परत खूप छान अशी रांगोळी काढली होती. रांगोळी खूपच सुंदर काढलेली होती. आणि त्यानंतर मग रात्री सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि त्या दिवशी भारूडचा प्रोग्राम होता. म्हणजे खूप छान असं भारूड होतं. खूप म्हणजे खूपच हसलो आम्ही. तुम्हालाही व्हिडिओमधून दाखवते मी. आल्या पाक पाच गवळणी पदरंगाच्या डुंगरात करोनी पदरंगाच्या डुंगरात करोनी पदरंगाच्या डुंगरात करोनी आणि सूचना नंबर 3 लग्न झाल्यानंतर जेवणाची व्यवस्था उद्या संध्याकाळी परत इथे केलेली आहे. हे पण लक्षात ठेवायचं आहे. नवरदेव मात्र इथलाच आहे.
नवरी मात्र झोले चंदनपुरीची आहे. तर या ठिकाणी लगेचच लग्न सोहळ्याला सुरुवात होत आहे. अरे बाबा रे बाबा, अरे बाबा रे बाबा, बाबा रे बाबा, येताना माझा लगीन लावा. बाबा रे बाबा, येताना माझा लगीन लावा. बाशिंग मांडायला सुटलं. त्यालाही वाटलं आईचा भ्रमरच कोठे नाही का, संधी साधून नाही का. पण त्याला काय माहिती रॉंग नंबर आहे म्हणून. हळद वाटोली वाटीला पाटा, हळद वाटोली वाटीला पाटा, अवगुणाचा नवरा मोठा हळदीने उठा. काय म्हणतात महाराज, हळद वाट. त्याला लई वाट लागत आहे असं असं करतोय. हा बोलतोय परत. बाबा रे बाबा, येताना माझा लगीन लावा. एका पोरात नावरा खाली टाकला. रामकृष्ण हरे. ओ कारभारी, काय खरं नाही दिसत तुमचं. आजीबाई तू म्हशी काही सांगते, कोणी गोठ किती पापवच पडले पाय ना, पोरग चिकू नाही पाय. चाल लवकर. काय सांगायचं आजीबाई, पोरग पप्पाच पडले ग, एवढं कठीण काय सांगू तुला. अगं आजीबाई, पप्पाला आता बोलायला पप्पा असा जोर खेकाळा माझ्यावर. पाहिलं का तू आता? हा काय सांगू तुला, पोरग त्याच्यावर पडलंय ग, असं रडतोय असं रडतोय. काय सांगू तुला, रोज 12-1 वाजता ग झोपा, एवढी कठीण परिस्थिती. पप्पा का जातो का, पप्पा का नाही, पप्पा का नकोच म्हणतोय. मग आपल्या पिटीवाल्या मामा का जाय नाही, मामा का नकोच म्हणतोय. मग आपल्या आजीबाई का जाय. तेव्हा आपल्या आईचं तोंड पण काय मोई बिन जाताच पाय. लक्ष वाटायचं नाही, काय नाही पाय ना. काय रे आजीबाई आहे का नाही. हा पप्पा एक पटन तिकून आजी बिन जाताची दुपट. हा भया उतरणी डेरे आजीबाई एकडे मस्त रवा भरून ठेवलाय. आता जाते घरामध्ये उचकुंपा ते कुठे काय कसं आहे का नाही. आग जावयाला करीन म्हणला शिरा, काय सांगू राती मांजराना फोडला डेरा. चहाची गाळा घे वाडगी माय, अनाथ शीतून उलाई झाली. स्वानंद करगण शकून आले, प्रेमाचे कुंकुमी.
म्हणती शांताबाई इतके वेळ किती चिकनी होती आता वंगाळाने तोंड करून आली मला म्हणती आवा मनाईला राजा. तर ऐकलं ना तुम्ही भारूड. आम्ही तर तिथे खूप हसलो होतो. तर आणि हा नेक्स्ट म्हणजे लास्ट डे आहे. मी इथे कंटिन्यू केला आहे कारण की मी सकाळी गेली नव्हती त्याच्यामुळे. तर लास्ट डेला होती स्वर संध्या होती आणि अभिजित भाटजिरे आणि इंडिया गॉट टॅलेंट सेमीफायनलिस्ट हर्षद गोळेसर आणि दुहिता गोळेसर हे दोघेही आलेले होते आणि अभिजित भाटजिरे हे सुद्धा आलेले होते. तर यांचे सगळ्यांचे गाणे होते म्हणजेच की अभंग देवाचे गाणे असं काही प्रोग्राम होते. तर खूप छान छान असे यांनी गाणे बोललेले. अभिजित तर माझा भाऊच आहे म्हणजे मावशीचा मुलगा. त्यांनीही खूप छान असे अभंग किंवा देवाचे गाणे वगैरे सादर केलेले. तर तुम्ही बघा पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये. जन्मोजन्मी आम्ही
सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सजनी जोडी माझी संत जोडी हेची माझी जणी मनगे मुक्ती धन संपदा तर बघितलंच तुम्ही किती छान छान गाणे झाले आणि अभंगसुद्धा. तर त्यानंतर मग इकडे मामान त्यांनी जे कोणी गायला आले होते त्यांचे सगळ्यांचे त्यांना शाल वगैरे देऊन त्यांचं अभिनंदन केलं. त्यांना छोटे छोटे गिफ्ट्स पण आणले होते सगळ्यांसाठी, तेही त्यांनी दिले. तर चला इथेच आजचा व्हिडिओ संपवते आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.